विधानसभेतील विरोधी पक्षनेत्याबाबतचा निर्णय आता लांबणीवर पडल्याचं बघायला मिळत आहे। काही काळ खुर्ची रिकामी राहू द्या असं सूचक वक्तव्य सध्या मुख्यमंत्र्यांनी केलेलं आहे। महत्त्वाची बातमी, विधानसभेतील विरोधी पक्षनेत्याबाबतचा निर्णय आणि त्या बाबतीत मुख्यमंत्र्यांचं हे विधान सध्या आपण बघू शकतो। काही काळ खुर्ची रिकामी राहणार असं सूचक वक्तव्य हे मुख्यमंत्र्यांनी केलं आहे। विधानसभा अध्यक्ष जेव्हा निर्णय घेतील तो आम्हाला मान्य असल्याचं आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलेलं आहे। बाजूच्या खुर्चीचं ना ते मला विचारा। त्याने मी सांगतो त्यांना काय काही काळ मोकळं बसू देऊया। बाजूच्या खुर्चीचा निर्णय ज्या दिवशी अध्यक्ष घेतील आम्हाला मान्य। चला, तर राष्ट्रवादीच्या अण्णा बनसोडे यांची विधानसभेच्या उपाध्यक्षपदी बिनविरोध निवड झाल्याचं आपण बघू शकतोय। मुख्यमंत्री फडणवीसांनी विधानसभेत हा प्रस्ताव मांडलेला होता आणि अखेर अण्णा बनसोडे यांची निवड झाली। अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या शेवटच्या दिवशी विधानसभा उपाध्यक्षांची ही निवड झाल्याचं आपण बघू शकतोय। अण्णा बनसोडे अजित पवार यांच्या राष्ट्रवादीचे पिंपरीचे आमदार आहेत। तर विरोधी पक्षाला काम कसं करावं याचं प्रशिक्षण देण्याची गरज असल्याचं आता विधानसभेमध्ये काल मुख्यमंत्री फडणवीसांनी विरोधकांना हा टोला लगावलेला होता। महत्त्वाची बातमी आपण सध्या बघतो, विरोधी पक्षाला काम कसं करावं याचं प्रशिक्षण देण्याची गरज असल्याचं फडणवीस यांनी म्हटलेलं होतं आणि या संदर्भातला विरोधकांना त्यांनी टोला लगावल्याचं आपण बघितलेलं होतं। तर फडणवीसांच्या विरोधकांवरील टोलेबाजीला एकनाथ खडसे यांनी आता उत्तर दिलेलं आहे। सत्ताधारी आणि विरोधक दोघांनाही प्रशिक्षणाची गरज असल्याचा टोला आता खडसे यांनी लगावलाय। मुख्यमंत्री फडणवीस विसरले असतील, तेही आधी विरोधी पक्ष नेते होते असंही खडसे म्हणतायत आणि सत्ताधारी विरोधकांचं म्हणणं ऐकून घेत नसतील तर सत्ताधाऱ्यांना सुद्धा प्रशिक्षणाची गरज असल्याचं एकनाथ खडसे यांनी म्हटलंय। विरोधी पक्षाला आपल्या विरोधी पक्षाच्या भूमिकेत जावं लागेल। आपल्याला अंतिम आठवडा प्रस्ताव एक अशी संधी असते की ज्याच्यामध्ये ज्या विषयांवर सविस्तर चर्चा होऊ शकली नाही पण जे महत्त्वाचे विषय आहेत असे विषय आपण अंतिम आठवडा प्रस्तावात आणतो आणि त्याच्यावर चर्चा करतो। पण दुर्दैवाने फारसं तसं झालेलं दिसत नाही। खरं म्हणजे मी व्हॉलेंटियर करायला तयार आहे। जर विरोधी पक्षाला विरोधी पक्षात कसं काम करायचं याचं प्रशिक्षण हवं असेल तर मी त्या संदर्भात पक्षाचा अभिनिवेश विसरून हे प्रशिक्षण द्यायला तयार आहे आणि गरज पडली तर भुजबळ साहेब आणि मुनगंटीवार साहेब यांची मदत मी घेईन। मुख्यमंत्री अनेक वर्ष विरोधी पक्षामध्ये काम करत होते आणि त्यांना विरोधी पक्षाचाही अनुभव अलीकडच्या कालखंडामध्ये ते सरकारमध्ये आलेले आहे। सरकारमध्ये असताना त्यांची भूमिका आता बदलली आहे की विरोधकांना प्रशिक्षण देण्याची गरज आहे। मला वाटतं प्रशिक्षण तर दोघांनाही देण्याची गरज आहे। विरोधकही काही अतिरेकपणा करत असतील किंवा सरकारही त्या ठिकाणी संवेदनशील नसेल तर या ठिकाणी सरकारलाही आधी प्रशिक्षण देण्याची गरज आहे की विरोधकांचं म्हणणं मान्य करा किंवा विरोधकांचं म्हणणं ऐकून तरी घ्या। ऐकूनच घ्यायचं नाही असं जर सरकारने ठरवलं असेल तर मग सरकारही तेवढं जबाबदार आहे।